Good morning, everyone. This is the next lesson. It is lesson number 27, telling recipe second. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, एक छोटी रेसिपी बघितली होती टीची. तर यावेळेस आपण काय करू, थोडीशी मोठी रेसिपी बघणार आहोत. यासाठी परत एकदा स्ट्रक्चर कोणतं आहे तर व्हर्बपासून स्टार्ट होणारे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस यासाठी यूज केले जातात. तर आपण काय बघूया, पोहे किंवा फ्लेक्स. तर हे बनवायचे पोहेलाच काय म्हणतात, फ्लेक्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात, पण आपण पोहे म्हटलं तरी चालेल, कारण हा शब्द जो आहे तो आपल्या कल्चरमधला आहे, त्यामुळे तो ॲज इट इज तसाच घ्यायचा आहे, त्याचं इंग्लिशकरण करण्याची गरज नाही. आता यासाठी जे इन्ग्रेडियंट्स लागतात, त्या इन्ग्रेडियंट्समध्ये काय काय लागणार आहे, जसे की ऑनियन आहे, चिली आहे, करी लिव्ज आहे, ग्राउंडनट्स आहेत, ऑइल आहे, मस्टर्ड, क्युमिन सीड, टर्मरिक, हे असे वेगवेगळे पदार्थ त्यासाठी लागणार आहेत. तर हे जर येत असतील तर आपल्याला त्याची लिस्ट करण्याची गरज नाही, पण येत नसतील तर आपण काय करायचं, त्याची एक लिस्ट करून ठेवायची की इन्ग्रेडियंट्स काय काय लागणार आहेत. त्यासाठी जे शब्द आपल्याला माहीत नाहीत ते आपण इंग्लिशमध्ये फाइंड आउट करून घ्यायचे आहेत, आणि अगदीच ते आपल्या कल्चरमधले असतील तर ते ॲज इट इज ते शब्द वापरायचे आहेत, त्याचं इंग्लिशकरण करण्याची गरज नाही. त्यानंतर काय करायचं, मग आपण व्हर्ब्स बघायचे आहेत. तर यासाठी आपल्याला व्हर्ब्स कोणकोणते लागणार आहेत त्याचाही थोडा मनात विचार करायचा, किंवा आपण लगेच स्टार्ट केलं तरी चालेल. जे वाक्य आपल्याला येणार नाही ते वाक्य आपण सुरुवातीला मराठीत लिहायचं आणि नंतर आपण त्याला कसं कन्वर्ट करता येईल याकडे लक्ष द्यायचं आहे. ही पहिली स्टेज आहे. हळूहळू आपण काय करणार आहेत, मग त्यानंतर खूप साऱ्या असे रेसिपीज दिल्या की हे वारंवार तेच शब्द वापरले जात आहेत हे आपल्याला लक्षात येतं, आणि मग आपल्याला न अडखळता ही रेसिपी सांगता येते, किंवा फ्लुएंटली वी कॅन टेल इट. बघूया आपण हाऊ टू मेक पोहे और हाऊ टू मेक फ्लेक्स. टेक 2 बाउल्स ऑफ पोहे. 2 बाउल्स ऑफ पोहे, 2 बाउल काय करायचे, पोहे घ्यायचे. वॉश इट विथ क्लीन वॉटर. क्लीन वॉटरने ते स्वच्छ धुवायचे आहेत. पुट इट असाइड, बाजूला ठेवून द्या. टेक ॲन ओनियन अँड चॉप इट. आता मी इथं कॉमा दिला आहे, तुम्ही अँड पण म्हणू शकता. टेक ॲन ओनियन, एक कांदा घ्यायचा आणि काय करायचं आहे, चॉप करायचा आहे. टेक सम ग्रीन चिलीज, कट इट. काही ग्रीन चिलीज घ्यायच्या आणि कट करायच्या आहेत. टेक सम करी लिव्ज. करी लिव्ज म्हणजे या ठिकाणी कढीपत्ता. टेक सम ग्राउंड नट्स. ग्राउंड नट्स पण घ्यायचे आहे, तर इथे आपण रोस्टेड ग्राउंड नट्स असंही म्हणू शकतो. टेक सम रोस्टेड ग्राउंड नट्स. नाऊ टेक अ पॅन. आता एक पॅन घ्या. पुट इट ऑन द गॅस. गॅसवर ठेवा. लाईट द गॅस. गॅस चालू करा किंवा स्टार्ट द गॅस. ऑन द गॅस हे पण म्हणू शकतो आपण, जसं ऑन आणि ऑफ हे काय आहे, चालू आणि बंदसाठी वापरले जाणारे शब्द आहेत. ॲड 2 स्पून्स ऑफ ऑइल इन इट. ॲड मस्टर्ड अँड क्युमिन सीड्स. मस्टर्ड म्हणजे मोहरी, क्युमिन सीड्स म्हणजे जिरे, अँड टर्मरिक इन इट. देन ॲड चॉप्ड चिलीज अँड ओनियन. चॉप्ड चिली, चॉप केलेले चिलीज आणि ओनियन त्यामध्ये टाका. बिफोर दॅट ॲड करी लिव्ज. आता मी विसरले खरं तर की हे वर लिहायला पाहिजे होतं, म्हणून मी हा शब्द वापरला बिफोर दॅट, म्हणजे त्याआधी, म्हणजे चिलीज आणि अनियन टाकायच्या आधी ॲड काय, करी लिव्ज. ही प्रत्येकाची प्रोसिजर ही वेगळी असते. काही जण सगळे एकत्रच टाकतात, मग आपल्याला जशी वाटते तशी आपण ती सांगायची आहे, कारण ती आपली खासियत असते. देन ॲड ग्राउंड नट्स. फ्राय इट वेल. फ्राय म्हणजे इथे परतणे या अर्थाने, तळणे नाही. देन ॲड फ्लेक्स इन इट. मिक्स इट वेल. मिक्स करा. ॲड साल्ट अँड शुगर फॉर टेस्ट. आता इथं पिंच ऑफ सॉल्ट असं पण आपण शब्द वापरू शकतो. ॲड अ पिंच ऑफ सॉल्ट अँड अ पिंच ऑफ शुगर. पण आता इथे आपल्याला पिंच पुरेसं नाही आहे, जास्त आहे. पिंच म्हणजे चिमूटभर, म्हणून आपण काय लिहिले ते ॲड साल्ट अँड शुगर फॉर टेस्ट. चवीपुरते घाला. पुट द लीड ऑन इट. लीड म्हणजे झाकण ठेवा कढईवर. ओपन द लीड अँड मिक्स इट वेल अगेन. लीड ओपन करा आणि परत एकदा छान पोहे मिक्स करा. स्प्रेड कोरिएंडर टू गार्निश. गार्निश करणे म्हणजे डेकोरेट करणे, सजवणे, यासाठी स्प्रेड करा. काय, कोरिएंडर. कोरिएंडर म्हणजे काय, कोथिंबीर. ऑफ द गॅस. गॅस बंद करा. सर्व पोहे विथ अ पीस ऑफ लेमन. लेमनच्या एका फोडीसोबत काय करा, सर्व करा पोहे. या पद्धतीने आता या ठिकाणी आपण कोणकोणते व्हर्ब्स वापरले तर सर्व, स्प्रेड, ओपन, ॲड, मिक्स, ॲड वगैरे. तर या पद्धतीने हे जे व्हर्ब्स आहेत, तर असे आणखी काही व्हर्ब्स आपल्याला जेव्हा रेसिपी सांगतो त्यासाठी उपयोगात आणावे लागतात. तर मग हे व्हर्ब्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर आजचा जो होमवर्क आहे तो असा आहे, राईट डाऊन 50 डिफरंट टाईप्स ऑफ रेसिपी. आपल्याला 50 वेगवेगळ्या लिहायच्या आहेत. आता हा काही आपला कुकरी शो आहे का, तर नाही. कुकिंग शो आहे का,
नाही. तर मग पण आपल्याला हे शब्द जे आहेत हे शब्द आपल्याला आपल्या बोलण्यामध्ये वारंवार येतात किंवा आपल्याला सांगता यायला पाहिजे. त्यासाठी आपली व्होकॅब्लरी एनरिच होण्यासाठी आपण ह्या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत. रीड अलाउड दीज फॉर 2 to 3 टाइम्स विथ प्रॉपर इंटोनेशन. आपल्याला 2 to 3 टाइम्स हे आपल्याला मोठ्याने वाचायचे आहेत. त्यामुळे काय होतं, आपलं आर्टिक्युलेटली सिस्टीम जे आहे तर त्याची आपली प्रॅक्टिस होते किंवा त्याला आपला सराव होतो इंग्लिश बोलण्याचा. त्यामुळं आपण हे करायचं आहे. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.